अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. त्रास देणाऱ्या लोकांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. तर हे टिप्स तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला स्वतःचे आयुष्य जगत असताना काहीही त्रास होणार नाही. आपल्या आयुष्यात बघा, अशा काही व्यक्ती असतात ज्या जाणून बुजून किंवा कधीकधी अनाहूतपणे आपल्याला मानसिक त्रास देत असतात. कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी किंवा अगदी नातेवाईक देखील आपल्यावरती नकारात्मक परिणाम करू शकतात. त्यांचे वागणे, त्यांचे बोलणे आणि त्यांची कृती आपल्या मनावरती परिणाम करू शकतात. मात्र आपण यांच्यापासून स्वतःला कसे वाचवायचे असे बघा, आपले मन स्वास्थ्य कसे जपायचे हे आपण नीट समजून घेतले तर आपण या नकारात्मकतेवर मात करू शकतो. मित्रांनो बघा, नकारात्मकतेपासून दूर राहून आपले मानसिक आरोग्य जपणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. चला तर पाहूया, आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांपासून आपण कसे सुरक्षित राहू शकतो. बघा, पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे मर्यादा सांभाळणे. प्रत्येक नात्यामध्ये बघा एक सीमारेषा असते, ज्याचे उल्लंघन होणे मानसिक त्रासाचे कारण देखील ठरू शकते. उदाहरणच द्यायचं झालं तर सासू सुनेचे नाते हे एक उत्तम उदाहरण आहे. सासू सून सतत टीका करत असते, सासू सुनेवर टीका करत असते, तू कधीच काम नीट करत नाहीस. अशा वेळी शांत राहून टीकेला त्वरित प्रतिसाद न देता सुनेने स्वतःच्या मर्यादांचे भान ठेवावे. विनाकारण वाद घालण्याऐवजी तुम्ही व्यवस्थित उत्तरे देखील देऊ शकता. मी माझ्या परीने काम सुधारण्याचा प्रयत्न करत आहे असे म्हणावे. यामुळे संघर्षाची तीव्रता कमी होईल आणि स्वतःचे मन शांत राहील. कधीकधी घरातील नातेवाईक आपल्याला जाणून बुजून त्रास देऊ शकतात, त्यामुळे आपल्याला मनाच्या मर्यादा सांभाळणं देखील आवश्यक आहे. दुसरी गोष्ट बघा, विषारी मित्रांच्या नकारात्मकतेला प्रतिसाद देऊ नका. आपल्या आयुष्यामध्ये बघा, कधीकधी असे मित्र येत असतात जे नेहमीच आपल्या निर्णयावरती टीका करत असतात किंवा नकारात्मक गोष्टीवरती लक्ष केंद्रित करत असतात. बघा, अशा मित्रांच्या नकारात्मकतेला प्रतिसाद देणं टाळा. आपल्याला बघा, त्यांचं जे उद्दिष्ट असतं ना ते आपल्याला कमकुवत करणे असं असतं. त्यांच्या बोलण्याला दुर्लक्ष करून स्वतःच्या सकारात्मकतेवरती लक्ष केंद्रित करा. एखादा मित्र सतत सांगतो की तू काहीच बरोबर करत नाहीस, तुला कधीच यश मिळणार नाही. यावरती तुम्ही शांतपणे हसून काहीही उत्तर न देता आपलं काम करण्यावरती लक्ष केंद्रित करा. अशा मित्रांच्या बोलण्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होण्याऐवजी तो अपमान नीट लक्षात ठेवून स्वतःला प्रेरित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. पुढची गोष्ट बघा, बॉसचा त्रास. संवाद मर्यादित ठेवा. कामाच्या ठिकाणी बघा, बॉसकडून वारंवार निर्माण होणारा देखील ताणतणाव आपल्यावरती त्रास करू शकतो. बॉसने केलेल्या टीकेला त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी आपली बाजू योग्य पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी संवाद मर्यादित ठेवा. नेहमीच उत्तरे देणे आवश्यक नसते. कधीकधी शांत राहण्याची सुद्धा योग्य वेळ असते. कधीतरी बॉस म्हणतो, तू कधीच काम वेळेवर पूर्ण करत नाहीस. अशा वेळी शांत राहून उत्तर द्या, मी माझ्या वेळेचे नियोजन सुधारत आहे आणि पुढच्या वेळी नक्की वेळेवर काम पूर्ण करेन. यामुळे बॉसकडून तणाव कमी होईल आणि आपण आपल्या कामावरती लक्ष केंद्रित करू शकाल. चौथी गोष्ट, विषारी नातेवाईक बघा, स्वतःच्या भावना ओळखण्याला प्राधान्य द्या. काही वेळा नातेवाईकांमधील नाती ही आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. नातेवाईक सतत नकारात्मक बोलतात, टीका करतात किंवा आपल्या जीवनातील चुका शोधण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी त्यांच्या नकारात्मकतेला तोंड देण्याऐवजी आपल्या भावनांना समजून घ्या आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. नातेवाईक म्हणतात, तू आपल्या आयुष्यामध्ये काहीही साध्य केले नाहीस. या टीकेला प्रतिसाद देण्याऐवजी आपल्याला काय साध्य करायचं आहे याचा विचार करा आणि त्याच दिशेने काम करा. त्यांच्या शब्दांमुळे तुमचा आत्मविश्वास तुम्ही ढासळू देऊ नका. त्या अपमानाला तुम्ही सकारात्मकतेने पहा. पाचवी गोष्ट, शेजाऱ्यांचा त्रास. आपलं लक्ष सकारात्मकतेवरती ठेवा. बघा, शेजाऱ्यांकडून सतत होणारा त्रास देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नकारात्मक परिणाम करू शकतो. त्यांची नकारात्मकता हस्तक्षेप, टोमणे आपल्याला त्रास देऊ शकतात. अशा वेळी आपलं लक्ष त्यांच्यावरती केंद्रित करण्याऐवजी आपल्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करा. सकारात्मक विचार आणि कृतीने त्यांचा त्रास कमी करता येतो. शेजारी सतत म्हणत असेल, तुमचा आम्हाला काहीही उपयोग नाही, शेजारी असून काय फायदा, तू कधी शेजारीपणाचे कार्य पाळत नाहीस. या त्रासाला प्रतिसाद न देता आपल्या घरातील जबाबदाऱ्यांवरती लक्ष केंद्रित करा आणि शेजाऱ्यांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करा. सहावी गोष्ट, मुलांचे अवास्तव अपेक्षांचे दडपण. त्यांना समजावून सांगा, मुलांच्या अपेक्षा कधीकधी पालकांना मानसिक त्रास देखील देऊ शकतात.
जेव्हा मुलं त्यांना हवं असलेलं सर्व काही मिळवण्याचा आग्रह धरत असतात, त्यावेळी पालक जेव्हा त्यावर मर्यादा घालतात, तेव्हा त्यातून संघर्ष निर्माण होऊ शकतो. अशा वेळी मुलांना स्पष्टपणे आणि समजावून सांगणं आवश्यक असतं की प्रत्येक गोष्ट मिळविणे शक्य नसतं. बऱ्याच वेळेला मुलं सांगतात की सगळ्यांच्या घरामध्ये नवीन नवीन गोष्टी येत असतात, मग आपल्याकडे का नाही? अशा वेळी पालकांनी शांतपणे समजावून सांगावं, आपल्याला जे आवश्यक आहे ते मिळवणं महत्त्वाचं आहे. फक्त इतर लोकांच्या सवयीकडे बघून वागणं योग्य नाही. यामुळे मुले देखील योग्य विचार करतील आणि पालकांवरचं दडपण देखील कमी होईल. 7वी गोष्ट, कामातील सहकारी. बघा, स्वतःची किमया दाखवण्याचा प्रयत्न करा. कधीकधी कामाच्या ठिकाणी सहकारी त्रास देतात, आपल्याला कमी लेखतात किंवा आपल्या श्रमाचे जे काही मोल असते ते घेण्याचा प्रयत्न करतात. तो तुमच्या यशाचा श्रेय घेत असतो आणि वरून तुमच्यावरच काम चुकल्याची जबाबदारी टाकत असतो. अशावेळी शांत राहून बॉसला तुम्ही केलेलं काम स्पष्ट करा. अशा प्रसंगी आपल्या कामाचा मोल दाखवणं आणि इतरांच्या अपेक्षांना बळी न पडणं आवश्यक आहे. तुम्ही करीत असलेले काम भगवंत पाहत असतो. तुमच्या कामाचे श्रेय लाटणारा किती दिवस. बघा, कधी ना कधी तुमचं काम ठळकपणे सर्वांना दिसेलच, विश्वास ठेवा. 8वी गोष्ट, नातेवाईकांचा आर्थिक त्रास. स्पष्ट मर्यादा ठेवा. अनेकदा बघा, नातेवाईक पैसे किंवा अन्य आर्थिक सहाय्य मागण्याचं कारण करून आपल्यावरती दडपण आणत असतात. अशा वेळी आपण त्यांना मदत करू शकतो, पण मर्यादित स्वरूपातच. त्यांना बघा आपल्या स्थितीची स्पष्ट कल्पना देणार आणि बघा आपले नियम ठरवणे हे देखील आवश्यक आहे. एखादा नातेवाईक वारंवार पैसे मागतो आणि त्याची परतफेड देखील करत नाही. या परिस्थितीमध्ये त्याला स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे की मी तुला बऱ्याच वेळेस मदत केली आहे, पण आता मी आर्थिकदृष्ट्या यापेक्षा जास्त काही मदत करू शकत नाही. यामुळे नातेवाईक तुमच्यावरती पुन्हा अशा अपेक्षांचे दडपण आणणार नाही. बघा, स्पष्टपणे सांगणं हे महत्त्वाचं आहे, नाहीतर लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतील. पुढची 9वी गोष्ट, घरातील मानसिक त्रास. भावांच्या अपेक्षा. आत्मविश्वासाने बघा कोणताही निर्णय घ्या. कधीकधी भावंडांमधील अपेक्षा पालकांवरती किंवा एका भावंडावरती अधिक दडपण आणतात. आर्थिक मदत मागणे, गरजेला वेळ न देणं किंवा इतर प्रकारच्या सहाय्याची अपेक्षा करणं जी पूर्ण करणं शक्य नसतं. अशा वेळी स्वतःच्या मर्यादा स्पष्ट करणं आणि ठामपणे निर्णय घेणे आवश्यक असतं. एखादा भाऊ बघा सतत आर्थिक मदत मागत असतो, पण आपण त्याला वारंवार मदत करण्याच्या परिस्थितीत नसतो. अशावेळी आपण त्याला स्पष्टपणे सांगावं की माझ्याकडे तुझ्या गरजेसाठी वेळोवेळी मदत करण्याची क्षमता नाही. आता तू स्वतःचं व्यवस्थापन स्वतः कर. तसेच आईबाबांनाही तुला वेळ द्यावा लागेल. जबाबदारी झटकून चालणार नाही. हे ठाम उत्तर तुम्ही दिलात तर बघा पुढील दडपण टाळायला नक्कीच मदत करेल. 10वी गोष्ट बघा, समाजातील अपेक्षा. स्वतःची ओळख कायम ठेवा. समाज आपल्याकडून अनेक प्रकारच्या अपेक्षा ठेवतो, जसं की प्रतिष्ठा, पैसा किंवा विशिष्ट जीवनशैली पाळणं. यापेक्षा बघा आपल्याला आपल्या दबावाखाली आणत असतात आणि आपली स्वतंत्र विचारशक्ती कमी करत असतात. समाजाच्या अपेक्षांनी दबून न जाता आपण स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहिलं पाहिजे. एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती समाजातील लोकांच्या अपेक्षांमुळं बघा मोठं लग्न किंवा महागड्या वस्तू घेण्याचा विचार करत असते, पण असं न करता आपण अंथरूण पाहून पाय पसरावेत. आपल्या आर्थिक परिस्थितीनुसारच निर्णय घेऊन समाजाच्या अपेक्षांचं जे काही ओझं आहे ते माझं महत्त्वाचं आहे असं ठरवलं तर आपलं मानसिक स्वास्थ्य देखील चांगलं राहील. प्रत्येक नकारात्मक व्यक्ती किंवा परिस्थितीला तोंड देताना आपण ठामपणे आणि समजूतदारपणे स्वतःचं संरक्षण करू शकतो. मर्यादा ओळखणं, नकारात्मकतेपासून दूर राहणं आणि स्वतःच्या आत्मविश्वासावरती विश्वास ठेवणं हेच या त्रासापासून वाचवण्याचे यशस्वी मार्ग आहेत. दररोज बघा विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटूया आणि तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ देत. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होवोत. तुम्हाला सुख, समृद्धी, ऐश्वर्य लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांनी काळजी घेत राहा.